आणि एक मोठी बातमी समोर येते। बच्चू कडू यांना मोठा दणका देण्यात आलाय। कडूंना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्यात आलंय। कडू अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून आता बाजूला होऊ शकतात, कारण त्यांना अपात्र ठरवण्यात आलंय। विभागीय सहनिबंधक यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। प्रहारचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांना सहकार विभागाने मोठा दणका दिलाय। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदावरून आता बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। बच्चू कडू यांना पुढील 5 वर्ष बँकेची निवडणूक लढवण्यासही सहकार विभागाने प्रतिबंध घातलेले आहेत। नाशिकच्या न्यायालयाने बच्चू कडूंना 1 वर्ष कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपविधीप्रमाणे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीला बँकेच्या कोणत्याही पदावर राहता येत नाही आणि याच नियमांचा संदर्भ देत बँकेतील विरोधी गटाने सहकार विभागाकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर ही मोठी कारवाई झालेली आहे। जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवले गेलेले आहेत बच्चू कडू आणि मोठा दणका देण्यात आलाय। नुकतंच त्यांचं जे उपोषण आहे ते त्यांनी स्थगित केलेलं होतं। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी मोठं आंदोलन केलेलं होतं। 7 दिवस हे आंदोलन चाललं आणि त्यानंतर आता अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून त्यांना अपात्र ठरवलंय। अधिक माहिती घेऊया शुभम बायस्कर यांच्याकडनं। शुभम, काय अधिक माहिती? प्रज्ञा, खरं तर आपण पाहिलं होतं की बच्चू कडूंनी सरकार विरोधात 7 दिवस आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन नाही तर बच्चू कडूंना सरकार विभागाने मोठा दणका दिलेला आहे। बच्चू कडू हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते आणि याच अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना जे आहे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। अमरावतीचे विभागीय सहनिबंधक चैतन्य नासरे यांनी हा आदेश जारी केलेला आहे। या आदेशाचा जर आपण विचार केला, एकंदरीतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी उपविधी आहे त्या उपविधीत अशी तरतूद आहे की बँकेचा संचालक, सदस्य किंवा कुठल्याही संविधानिक पदावर जो काही सदस्य असेल त्याला घटनात्मक दृष्ट्या जर 1 वर्षाची कारावासाची शिक्षा थोडंसं थांबवतीये। स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। बच्चू कडू, जी मोठी बातमी येते तुमच्या संदर्भात, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवले तुम्हाला। हा, ते अपेक्षित होतं, पण मला काही माहिती नाही आहे। हे काही तुमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून मला समजतंय, पण ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस नाही, माहिती नाही, ऑर्डर नाही, कसं काय चालू आहे राज्यामध्ये काही समजत नाही। म्हणजे संविधान चूर करून त्याचा पुरा सत्यानाश करून टाकायचा अशी एक व्यवस्था निर्माण झाली। आंदोलन करतोय म्हणून जर थांबला नाही तर पाय तुले अध्यक्ष पदावरून काढून टाकन, ते त्यांनी खरं केलं। जो ज्यांना ऑर्डर काढली तो अधिकारी एका मंत्र्याचा नातेवाईक आहे आणि आम्हाला ते गृहीत होतच, पण त्याची सध्या मला कुठलीच नोटीस नाही, मला माहित नाही, तुमच्याद्वारे मला माहित होत आहे। बर, विभागीय सहनिबंधकांनी निर्णय घेतलेला आहे असं कळतंय? हा, तो नातेवाईकच आहे, मला समजलं आता। तर आम्हाला तर नोटीस पाहिजे का नाही? ज्याला काढलं त्याला तर ते पाहिजे नाही, पण तुम्हाला कोणावर संशय? मला नोटीस नाही। कोणी हे केलेले आहे असं तुमचं म्हणणं आहे? हे कोणी केलंय? कोणत्या मोठ्या नेत्यानं हे केलंय? कोण करणार आहे? तुम्हाला कोण वाटतं? तुमच्या विरोधकांपैकी असे कोणते मोठे नेते ज्यांनी हे केलं असं तुम्हाला म्हणायचंय? कोण वाटतं तुम्हाला? साधी गोष्ट आहे का? आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे ना। आंदोलन करू नका, आंदोलन केलं तर मग असे भोगावं लागेल तुम्हाला। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी। तर एकीकडे आपण बघतोय बच्चू कडू यांच्यावरती अर्थातच एक मोठा दणका देत टांगतीत तलवार ठेवण्यात आली आहे।